तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी मध्ये लाडक्या बहिणींचे दोन मोठे आणि महत्त्वाचे, खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये समोर येत आहे आणि भरपूर बहिणी या दोन प्रश्नांना घेऊन जे आहे ते टेन्शन मध्ये आलेल्या आहे। जवळपास 70% लाडक्या बहिणींची ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे, पण ई-केवायसी सबमिट झाली असून सुद्धा त्या बहिणींनी जे आहे ते यामध्ये काही चुका केलेल्या आहे। काही बहिणींनी चुका केल्या की आमचं होय किंवा नाही हे जे ऑप्शन आहे हे चुकीचं झालेलं आहे ई-केवायसी करताना। त्यानंतर जाती प्रवर्ग आम्ही चुकीचा टाकला किंवा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक चुकीचा टाकला, म्हणजे ई-केवायसी मध्ये आम्ही चुकी केली। तर आमची ई-केवायसी आता एडिट करता येणार का? ई-केवायसी एडिट करता येणार का? किंवा एडिट जर झालं नाही, एडिटचं ऑप्शन आलं नाही, तर जे आहे ते आमचे अर्ज ई-केवायसी रद्द होणार का किंवा आमचे पैसे बंद होणार का? हा प्रश्न लाडक्या बहिणींचा याचं उत्तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने देणार आहे। त्यानंतर दुसरा नंबरचा प्रश्न आहे की ज्या बहिणींना पती नाही, ज्या बहिणींना वडील नाही, त्या बहिणींची अजूनही ई-केवायसी करणे जे आहे ते बाकी आहे। त्या बहिणी वाट पाहत आहे की पती किंवा वडिलांचा ऑप्शन दुसरा आधार ओटीपी टाकण्याचा त्यांच्याकडे नसल्यामुळे त्या बहिणी जे आहे ते अनाथ आहे, वडील नाही, पती नाही, परित्यक्ता आहे किंवा घटस्फोटित आहे। तर त्या बहिणींना दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, तर त्यांना प्रश्न पडला की आधार ओटीपी आम्ही कोणाचा टाकायचा, नेमका कोणाचा टाकायचा? कारण जवळपास आता बघा, ते शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025। शासनाने 2 महिने जे आहे ते ई-केवायसी साठी या ठिकाणी दिले होते। तर त्या बहिणींचा सुद्धा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे की शेवटपर्यंत जर तुमच्यासाठी ऑप्शन नाही आलं, जर तुमच्यासाठी ऑप्शन नाही आलं, तारीख संपली आणि ई-केवायसी जर तुमची सक्सेसफुल सबमिट झाली नाही या फक्त दुसऱ्या ओटीपीच्या कारणामुळे, तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा, सर्वात पहिलं प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी देणार, चुकी झाली तर काय होणार? तर बघा, या टॉपिकवर जे आहे ते मी ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पण या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे जे काही मी माहिती मी तुम्हाला देत आहे ते सर्व तुम्हाला 100% पडणार आणि तुमचे पूर्ण प्रश्न हे क्लिअर होणार आणि तुमचं टेन्शन सुद्धा कमी होणार। तर बघा, सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी होता की जेव्हा आपण आपला आधार क्रमांक टाकून ओटीपी सबमिट करतो, त्यानंतर पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाकून ओटीपी सबमिट करतो, त्यानंतर तिसरा नंबरचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं पेज जे आहे ते दिसून येते। सर्वात वरच्या बाजूला बघा, तुमचं पती आणि वडिलांचा ज्यांचा आधार क्रमांक तुम्ही दिला असेल त्यांचं नाव या ठिकाणी दिसून येते। मग छोट्या मोबाईलमध्ये छोट्या स्क्रीनवर केल्यानंतर एक छोटा डॉट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो। भरपूर लाडक्या बहिणींना म्हणजे क्वेश्चन होतं की आमचा पती आणि वडिलांचं नाव आलेलं नाही, पण या छोट्या डॉटमुळे त्या छोट्या डॉटच्या अंदर जे आहे ते तुमच्या पती वडिलांचं नाव असते। छोट्या स्क्रीनवर दिसत नाही, पण मोठ्या स्क्रीनवर अशा प्रकारे दिसून येते। हा पहिला प्रश्न। त्यानंतर बघा, आता जाती प्रवर्ग या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेला होता, जाती प्रवर्ग मध्ये सुद्धा काही बहिणींनी चुका केल्या। त्यानंतर पहिला ऑप्शन होता तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही। यामध्ये जर तुम्ही आता काय सिलेक्ट करायचं त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। सरकारी नोकरीवर असेल तर नाही सिलेक्ट करायचं, सरकारी नोकरीवर नसेल तर यांच्या वाक्याला होकार द्यायचा, होय सिलेक्ट करायचं। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एका राशन कार्डवर 2 किंवा 3 अर्ज भरला असेल, 2-3 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल तर नाही सिलेक्ट करायचं। एका राशन कार्डवर 2 अर्ज असेल, एकच विवाहित आणि एकच अविवाहित असेल तर होय सिलेक्ट करायचं। याबद्दल प्रत्येकच केवायसीच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे। यानंतर सुद्धा आता भरपूर बहिणींचे प्रश्न येत आहे की आम्ही या 2 ऑप्शन मध्ये चुकी केली, 2 ऑप्शन मध्ये चुकी केली। जिथे होय सिलेक्ट करायला पाहिजे होतं तिथे नाही सिलेक्ट केलं, किंवा जिथे नाही किंवा होय सिलेक्ट करायला पाहिजे होतं तिथे चुकी केली अल्टरनेट मध्ये, आणि जाती प्रवर्ग सुद्धा काही बहिणींचा चुकला। तर बघा, या ठिकाणी फक्त तुम्हीच चुकी केली का? फक्त तुम्हीच चुकी केली आहे का? नाही। बघा, मी एक सर्वेचा जे आहे ते कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती की ई-केवायसी करताना बघा, चुकी झाली नाही, दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही। तर बघा, जे काही लाडक्या बहिणींनी आपलं वोटिंग केलेलं आहे यामध्ये जवळपास टक्केवारी कमी आहे। ज्या बहिणीने चुकी केली त्या बहिणींची टक्केवारी या ठिकाणी कमी आहे, आणि ज्या बहिणींनी चुकी केली नाही त्या बहिणींची टक्केवारी या ठिकाणी जास्त आहे। पण चुकी भरपूर बहिणींनी केली आहे। या टक्केवारीमधून तुम्ही पाहू शकता, म्हणजे अंदाज लावू शकता की किती टक्के बहिणींनी या ठिकाणी ई-केवायसी मध्ये ऑप्शन निवडताना चुकी केली। बघा, 2.5 कोटी अर्ज आहे, ते कॅल्क्युलेशन आपण करू अंदाजे, म्हणजे तुमचा पूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर होईल। बघा, जवळपास या ठिकाणी 2.5 कोटी लाभार्थी बहिणींचे अर्ज आहेत जे ऍक्टिव्ह आहे। 2.5 कोटी बहिणींपैकी जर जवळपास 30% बहिणींनी या ठिकाणी जर चुकी केली असेल, जर या ठिकाणी 30% बहिणींनी चुकी केली असेल, 30% बहिणींनी चुकी केली असेल, तर किती अर्ज होतात? जवळपास 70 ते 80 लाख 70 ते 80 लाख अर्ज या ठिकाणी जे आहे ते मग चुकीची ई-केवायसी केली आहे असं आपण म्हणू शकतो। मग आता तुम्ही मला सांगा की चुकी फक्त 1 किंवा 2 बहिणींनी केलेली नाही,
या पूर्ण योजनेमध्ये, या सर्व योजनेमध्ये जवळपास 70 ते 80% म्हणजे 30% बहिणींनी चुकी केली, तर सर्वच बहिणींचे अर्ज या दोन छोट्या कारणांमुळे सरकार रद्द करेल का? या दोन छोट्या कारणांमुळे सरकार रद्द करेल का? तर बिलकुल नाही. शासनाला सुद्धा हे माहीत झालेलं आहे की लाडक्या बहिणींनी जे आहे या दोन प्रश्नामध्ये चुका केलेल्या आहे. त्यानंतर तुमचं पती आणि वडिलांचा आधार क्रमांक कशासाठी मागितला? कशासाठी तो आधार क्रमांक मागितलेला आहे? दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा आधार क्रमांक मागितला जात नाही. मग याच योजनेमध्ये का मागितला? त्यामागे महत्वाचं कारण आहे. तेच कारण आहे जे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. ज्यांच्या कुटुंबातील पुरुष सरकारी नोकरीवर आहे किंवा पेन्शन पेमेंट घेतात, ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरतात, त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, मोठे मोठे व्यवसाय आहे, ही सर्व पडताळणी करण्यासाठीच तुमच्या कुटुंबातील पती आणि वडिलांचं आधार कार्ड मागितलेलं आहे. ही सर्व पडताळणी करण्यासाठीच तुमच्या पती आणि वडिलांचं आधार कार्ड मागितलेलं आहे. पडताळणी तर होणारच. तुम्ही चुकी केली असेल तरी पण पडताळणी होणारच आहे. तुम्ही चुकी केली नसेल या ठिकाणी तरी पण पडताळणी तुमच्या अर्जावर होणारच आहे. मग आता 2.5 कोटी बहिणींपैकी जर 70-80 लाख बहिणी चुकी करत असेल तर या ठिकाणी अर्ज अपात्र होण्यासाठी कारण नाही. शासनाला सुद्धा या गोष्टी माहीत आहे की चुक्या होतात आणि भरपूर बहिणींनी हा कन्फ्युजन करणारा प्रश्न असल्यामुळे भरपूर बहिणींची चुकी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या या चुकीवर शासनाचं दुर्लक्ष होणार आणि शासनासाठी महत्वाचा पॉईंट एकच असणार की तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून तुमच्या कुटुंबातील आर्थिक माहिती घेणे आणि त्यावरच तुमचे अर्ज पात्र ठेवायचे की अपात्र ठेवायचे, तुमचे 1500 रुपये महिन्याला सुरू ठेवायचे की बंद करायचे यावरूनच ठरवण्यात येणार आहे. या EKYCच्या छोट्याशा चुकीमुळे किंवा जाती प्रवर्ग तुम्ही चुकीचा निवडल्यामुळे तुमचे अर्ज अपात्र करण्यात येणार नाही. आणि एवढ्या 70 ते 80 लाख बहिणींचे अर्ज या चुकीमुळे अपात्र होणार नाही. फक्त तुम्हीच नाही की चुकी केली, लाखो बहिणी आहे ज्या या चुकीमुळे टेन्शन घेत आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज या ठिकाणी नाही. तुम्हाला वाटत असेल की दुरुस्ती बटन आलं पाहिजे का? दुरुस्ती बटन आलं पाहिजे तर मी याबद्दल माहिती घेतलेली आहे. आजपर्यंत कोणत्याच योजनेमध्ये दुरुस्ती बटन दिलेलं नाही. एक वेळा EKYC सक्सेसफुल सबमिट झाली ते झाली. त्यानंतर EKYC वर चौकशी आणि तुमचे अर्ज पात्र किंवा अपात्र एडिटचं किंवा दुरुस्तीचं बटन येणार नाही. हे मी तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करून देतो. बघा, मी आपल्या व्हिडिओच्या कम्युनिटी पोस्टमध्ये जे आहे ते सकाळी एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती. त्यामध्ये मी विचारलं होतं की दुसऱ्या OTP साठी EKYC झाले की नाही. तर या ठिकाणी सुद्धा भरपूर बहिणींनी टक्केवारीमध्ये जे आहे ते वोटिंग केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर जवळपास 15 ते 20% अशा बहिणी आहे की ज्या अविवाहित आहे, त्यांच्याकडे दुसरा OTP टाकण्यासाठी मार्ग नाही, त्यांना पती नाही किंवा त्यांना वडील नाही. तर त्या बहिणीची सुद्धा खूप जास्त आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट येत आहे. बघा, ज्या बहिणींना दुसरा OTP या ठिकाणी टाकण्यासाठी ऑप्शनच नाही तर मग OTP कुठला टाकणार, कॅप्चा कोड काय टाकणार आणि KYC कशी पूर्ण करणार? आता बघा, शासनाची शेवटची तारीख शासनाने काय दिलेली आहे? 18 सप्टेंबर पासून JR मध्ये दिलेल्या माहितीनुसारच मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी. 18 सप्टेंबर पासून तर 18 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 2 महिन्याचा टाइम शासनाकडून देण्यात आलेला होता. मग आता दिवस किती राहिले? जवळपास 22 ते 25 दिवस EKYC ची जे काही शेवटची डेट आहे, ऑफिशियल डेट आहे, त्यासाठी राहिलेले आहे. यामध्ये 70% बहिणींची KYC पूर्ण झाली आहे, पण या बहिणींची KYC अजूनपर्यंत झाली नाही. मग समजा जर तारीख निघून गेली, मग शासनाकडून जर अशा प्रकारची काही अपडेटच आली नाही की या बहिणींनी दुसरा आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आणि तारीख जर निघून गेली तर काय होईल? तर बघा, सर्वात आधी समजून घ्या की याबद्दल बघा आपण वाट पाहत आहे की शासनाकडून अशा प्रकारची काही अपडेट येईल. कारण सोशल माध्यमातून सुद्धा हा प्रश्न जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी उचलण्यात येत आहे की दुसरा OTP त्या बहिणींनी कोणाचा टाकायचा. आपण वाट तर पाहतच आहे, महिनाभर आपण वाट पाहणारच आहे. त्यासाठी तुम्हाला सुद्धा वाट पाहायची आहे. EKYC ची अपडेट अशा प्रकारे येईल आणि तुमच्यासाठी काहीतरी ऑप्शन या ठिकाणी शासनाकडून येईल की तुम्ही दुसरा आधार OTP कोणाचा टाकायचा किंवा तुम्हाला टाकण्याची गरज पडणार की नाही. पण बघा, जर ही तारीख निघून गेली आणि EKYC बंद झाली, मग या बहिणींची जर EKYC झालीच नाही, मग जर या बहिणींची EKYC झाली नाही तर काय? तर बघा, आता जे काही माझं स्वतःचं पर्सनल ओपिनियन आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो. बघा, ह्या ज्या काही बहिणी आहे, विधवा आहे, अविवाहित आहे, परित्यक्ते आहे, वडील नाही, पती नाही, या बहिणी जी आहे ते टेक्निकली या योजनेसाठी पात्रच आहे. शासन त्यांना तसं पण अपात्र करणार नाही. या बहिणी टेक्निकली या योजनेसाठी पात्र आहे कारण त्यांना आधार नाही.
पतीचा आधार नाही, वडिलांचा आधार नाही किंवा त्यांना कोणाचाच आधार नाही. कुटुंबातील सर्वात महत्त्वाचा आधार असतो महिलेचा, त्यांचे पती किंवा त्यांचं वडील. त्यांना आधार नाही म्हणजे त्या बहिणी निराधार आहे आणि निराधार योजना म्हणून शासनाकडून एक योजना राबवली जाते. अशाच प्रकारे या बहिणी सुद्धा निराधार आहेच आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या बहिणी सर्वात पहिल्या क्रमांकावर पात्र यादीमध्ये आहेत. 100% पात्रच आहे. त्यामुळे शासनाला असं वाटत असेल की या बहिणींची केवायसी करणे गरजेचे नाही. हे माझं पर्सनल ओपिनियन मी सांगत आहे. शासनाला असं वाटत असेल की या बहिणीची केवायसी करण्याची गरज नाही, त्यामुळे शासनाकडून अशा प्रकारची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही. पण हा फक्त मी स्वतःचं ओपिनियन तुम्हाला देत आहे की एक आयडिया असू शकते की या बहिणी ऑलरेडी पात्र असल्यामुळे शासनाकडून अशा प्रकारची त्यांच्याकडून अपडेट येत नाही किंवा त्या बहिणींना केवायसी करण्याची गरज नाही, असं होऊ शकते. पण केवायसी पण त्या बहिणींना टेन्शन आलेलं आहे. आता बाकी सर्वांची केवायसी झाली, पण त्या बहिणींना टेन्शन आलेलं आहे की सर्वांनी केवायसी केली, आम्हाला पती नाही, वडील नाही, आम्ही निराधार आहे, मग आम्ही आधार ओटीपी कोणाचा टाकायचा. यासाठी कमीत कमी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी समोर येऊन आपल्या फेसबुक पेजवर कमीत कमी एक अपडेट द्यायला पाहिजे की अशा प्रकारच्या बहिणींना केवायसी करायची आहे की त्यांना केवायसी करायची नाही, की त्यांच्यासाठी काही ऑप्शन वेबसाईटवर येणार आहे का. अशा प्रकारचं अपडेट तरी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर द्यायला पाहिजे किंवा मुख्यमंत्री साहेब आहे, उपमुख्यमंत्री साहेब यांनी तरी कमीत कमी अपडेट अशा प्रकारची द्यायला पाहिजे किंवा मग डायरेक्ट वेबसाईटवरच जे आहे ते त्या बहिणींसाठी ऑप्शन द्यायला पाहिजे. तुम्ही सिलेक्ट करा, विवाहित असेल तर वडिलांचा आधार ओटीपी येणार किंवा तुमच्याकडे आधार ओटीपी टाकण्यासाठी मार्ग नाही तर तुम्ही कोणतं तरी ऑप्शन सिलेक्ट करा आणि केवायसी पूर्ण करा. अशी शासनाकडून काहीतरी महत्वाची अपडेट यायला पाहिजे. मला तरी 100% वाटते की शासनाकडून अशा प्रकारची काहीतरी अपडेट येईल आणि वेबसाईटवर काहीतरी अपडेट येईल की त्या बहिणींनी केवायसी कशी पूर्ण करायची. कारण केवायसी करणे पूर्ण 2,50,00,000 बहिणींना शासनाकडून जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी करायची नाही. लवकरच तुमच्यासाठी वेबसाईटवर काहीतरी अपडेट येईल, पण दिवस खूप जास्त कमी राहिलेले आहे. आपण यासाठी आता मी लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये जे आहे ते सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या इथे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन या विषयावर मध्ये चौकशी करणार आहे की या दुसरा आधार ओटीपी या बहिणींनी कोणाचा द्यायचा, म्हणजे तिथे थोडा माझा प्रश्न जो आहे तो क्लिअर होईल. त्यामुळे तुम्ही सध्या केवायसी करण्यासाठी घाई करू नका, कारण शासनाकडूनच हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि तुम्ही एकट्याच नाही तर जवळपास 15 ते 20% बहिणी अशा आहे की ज्यांची दुसऱ्या आधार ओटीपी मुळे केवायसी थांबलेली आहे. तर यासाठी मी लवकरच महिला व बालविकास विभाग वर्धा जिल्हा कलेक्टर कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करणार आहे आणि तुमच्यासाठी सविस्तर व्हिडिओ येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून सुद्धा 100% काही ना काही ऑप्शन देण्यात येईल, काही ना काही अपडेट याबद्दल येणारच आहे. हे शासन याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जास्त दिवस किंवा केवायसीची तारीख सुद्धा वाढवण्यात येऊ शकते आणि 100% होणार आहे. त्यामुळे कोणीच काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याकडून जर चुकी झाली असेल तरीही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. पती नाही, वडील नाही, त्यामुळे दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा हा प्रश्न जर तुमचा असेल तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला क्लिअर माहिती दिलेली आहे. तुम्ही पात्रच आहे, काळजी करू नका. जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्याकडून चुकी झालेली आहे किंवा ज्या 2 प्रश्नामध्ये या बहिणी अडकलेल्या आहेत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.